काय व इथं बिडा फुकीत काय बसलाय? बेकरीवर जायचं नाही वाटत आज? अगं कुणी कारागीरच मिळत नाही ग चांगलं. या बेकरीचं काही खरं नाही बघ. ही बेकरी ऐकून मोकळं व्हावं. अव पण ही बेकरी घेणार कोण? 10,000चे 4,000 तरी परत येतील का? आणि आजवर झालेल्या नुकसानीचं त्याचं काय? नुकसान ते तर सोसावंच लागणार. हा पर सावकारानं एक गिऱ्हाईक आणलंय. शिंदी हाय. 7,000 रुपये देतो म्हणला बेकरीचं, पर 10 हप्त्यात. आणि मला तर 25,000 रुपये रोख आत्ताच पाहिजेत दलाली सुरू कराया. दलाली? आणि ती व कसली? अगं शेतावरचा माल उचलायचा रोख आणि शेरात नेऊन विकायचा होलसेल. लई पैसा मिळतोय म्हण. अगं आपल्या सावकारानं याच धंद्यावर एवढा पैसा केला. त्यांनीच सांगितलं मला. ते आले बघ. नमस्कार. नमस्कार. का आठवण केली आमची? येच किंवा हे बेकरी विकायचं म्हणतात. ना बाई ऐकू द्या. आता धंदा म्हणला की धंद्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता हराब तू 20 वर्षात अशानं धंद्याकडे कसं लक्ष लागणार? हो नाही लागणार. तर मी म्हणलं महादेवरावासनी की धंदा म्हणला की पहिला खोट बसणार. वर्ष 2 वर्ष कळ सोसायची तयारी पाहिजे बघा. मग काय करायचं त्यांनी? हो आता काय करणार खरं सांगू तुम्हाला, मोठ्या झाडाखाली लहान रोप नाही राहत कधी. आता तुमचा तो शिवराम भेटला होता. आला होता दुकानात खतासाठी. म्हटलं नाही ना पटत तुझं थोरल्या भावाशी, कशाला राहतो त्याच्या जातात. मग काय म्हणला तू? काय म्हणणार म्हणला तुमचं म्हणणं पटतंय मला, पण महादेवरावांनी पण जोर करायला पाहिजे असं म्हणला. अहो आजकाल शेतीत काही राम राहिला नाही. होय अहो समध्या मालाच्या किमती वाढल्या, भाव वाढलं, शेतमालाची किंमत कुणी वाढवून दिली का? अहो कशी परवडणारी शेती? म्हणून म्हणतो वाटणी करा. चला रे बाबा जेवाय चला की मध्यरात्र उलटून राहिली. चला चला बाबा सरपंच उठ. ये दादा काम काय आधी काय तो तुकडा पाडा मग जेवण. तुझ्या बेकरीचा आणि आमचा काय संबंध? तुझा तू परस्पर व्यवहार केलायस. तुझा तू निस्तर. माझा मी निस्तरू का? भाऊ नव मी तुमचा. अगं एकत्र कुटुंब हाय. आता खोड बसली म्हणून सोडा, पर फायदा झाला असता म्हणजे याच घरात आला असता नव. मग अरे बाबा माझा वाद पुरा करा की जेवाय. बघ आधी मला याचा सकट 10,000 रुपये दे मग जेवण. माझ्या जवळ कुठला आला रे पैसा? मग कर्ज भागून बेकरीतून मोकळा झाल्या बिगार जेवणच नाही. वाटत सांगतो मिळणार नाही. तुमचं तुम्ही बघा. मी बी वाटत सांगतो. मला पैसा देणार नसशील तर माझी वाटणी टाक. हे दादा माझी बी वाटणी टाक. आहे मला बी दादाच्या जातात राहायचं नाही. जाच तुला काय केला रे? काय जाच केला? अरे शेतात ऊस लावू म्हणलं तर यो भात लावतो, बाजरी काढू म्हणलं तर यो भुईमुंग लावतो, आणि साधं बायकोला 2 जोडी लुगडी आणू म्हणलं तर ह्याच्यामुळे हात पसरायचा का? म्या बी तुझ्या संगतीनं मेहनत करतो या कवा जास्तच, आणि तू मात्र बायकोला कोल्हापुरी साथ द्यायचा कार. चला कशाला आता जेवण नाही माहित आहे मला बी सण नाही होते. उद्या सकाळीच पंच बोलवतो आणि करून टाकतो एकदाची वाटणी. देवाना नाही. कुठली होतच आठवले तू बसते? कुठला खाली शिरला या घरात? कुठलं का शिरना, पर शिरलाय खरा. पर आहे आता वाटणी झाल्या बिगर ही भांडणं नाही थांबायची. अरे
तू पण असंच बोलतोयस? मी तुम्हाला नानाचं मोठं केलं ते येथेच धावण्यासाठी कारण आणि माझ्या परसादा मी तुझ्या मोहर पदर पसरतोया, भीक मागतोया, पण माझ्या डोळ्यात एकच वेगळं ओला कारण बाबा मला वेगळं नका. ते समजन नासले आहे, आता वाटणे अटळ आहे. अरे बाबा माधवा, तू लहान आहेस, तू तरी चुकलं म्हणले माझ्या राजा, तू तरी चुकलं मान. मी का चुकलं म्हणू? बघू वा बाबा, मला माझा हक्क पाहिजे. अरे तू तर काय बा. आहे मला बी माझी वाटणी पाहिजे, समजलं? तुमच्या माघारी तिन्ही पोरं जतन केली, वाढवली, लगीन करून दिली, आणि योग काय खेळ मांडलाय घरात. भाऊ भावाचं वैरी झाल्यात. अहो तुमची पोरं वाटण्या कराया निघाली. वाटण्या झालेल्या बघण्यापर्यंत माझं डोळं का नाही भेटत, का नाही भेटत? मला आता सण होत नाही ओ. मला उद्याच्या तिथे जाऊ नका, मला आता सण होत नाही ओला सण. सरपंच म्हणजे एकदम तयार आहे. काय झालं नवं मनासारखं? आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. मग आता ऐकाय का? घ्या 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 घ्या, लाडू घ्या, अगोदर लाडू घ्या, म्हणजे तोंड गोड होईल. हो रत्नाका आल्या की. होय की. रत्नाका या या बसा या. मंडळी आता एक सवाल राहिला बघा, रत्नाकाचं काय करायचं? अरे तेजा, आता तिने आता राहायचं कुठं? का तिच्या बी 3 समान वाटण्या करायच्या. बाबा परसादा, काय तू वडील हायस, तू आईला सांभाळ. सांभाळतो की. अहो ऐकायचं हायवे मला. आओ अ, जरा इकडे ये. आलो आलो. बरं झालं प्रसाद सांभाळतो म्हणला, तो एक प्रश्न मिटला. काय रत्नाका, झालं ना मनासारखं का? आणि काय मनात असलं तर सांग. वाटण्याहून बी एकत्र आलायचा, असं सणासुदीला बी एकत्र येत जा, कुळाचार करीत जा. आणि यांच्या वरच सराताच्या दिवशी समते देवळात एकत्र जमून परसाद घेत जा. एवढी माझी इच्छा पूर्ण करा, म्हणजे मला सर्व पावलं. हे पा सरपंच, माझं काय म्हणणं आहे, आई हाय तिघांची, होय. तेव्हा तिची बी वाटणी करा. अरे पण आता तूच म्हणला होतास ना की आई राहू दे माझ्याकडे म्हणून. नाही पर 4-4 महिने राहिली प्रत्येकाकडं, बर, तर ते बी रीतीप्रमाणेच होईल की. पहिले 4 महिने राहील माझ्याकडं. काय महादेवा, आता म्हणतायसा तर अहो आहे, मी काय म्हणतेय, आत्याबाईसनी आपल्याकडेच ठेवून घ्या. हे बघा, मी अशी दिसाक पडलेली, माझं बाळतपट बी जवळ आले, कामाधामाची सोय होईल. आणि विहीनबाईच्या खर्चाचं बी ठरवून घ्या. अहो एका माणसाचा खर्च म्हटला तर कमी असतो या. होय आता माझ्यावरून सांगते की मी. अहो लुगडी हाय, दुखणी हाय, ती कुणी करायची हो? थांबा. अरे तुम्ही कोण माणसं हायसा का हायवान? ज्या आईच्या पोटी तुम्ही जन्म घेतला असा तिच्याच वाटण्या करायला बसला असा. तू तुमच्या जिनगाडीवर. आता या घरात मी पाणी देखील पिणार नाही. अक्का मी चाललो.
अरे थांब बाबा थांब. तू का राग घालतो याच डोक्यात? अरे तूच समजवलंस ना मगाशी मला. अरे नाही रत्नाकर, ही माणसं नाहीत, जनावर आहेत, जनावर. या जनावराच्या गोट्यात नाही राहायचं मला. अरे नकोस रे, अरे असं करू नकस रे. तू तरी मला सोडून जाऊ नकस रे. माझ्या बाबा नकस जाऊ नकस. नकस जाऊ रे. अजय काय करतीस? भाजी तळतीया बाबानो. खातायचा गरम गरम? दे की मग. थांबा, मला पण दे गो. काका कशी आहेत र? चांगली आहेत. चांगले आहेत काका. पाहिजे? देतो देतो. इटला पांडुरंगा. काका. अरे दुष्काळात ना आलासा? घरात खायला मिळत नाही. लोकांच्या घरचं खायला तर याद राखून ठेवा. चला. का मारते? तुम्ही का बसा आत्याबाई? शहाणपणा नका शिकू. चला रे चला. म्हातारा चळ लागलाय तिला. म्हातारे झालाय त्याचं अक्कल बी गेली काय? माझ्या पोरांच्या हातावर भद ठेवायला माझी पोरगा भिक्कार देत. पोर आहेत ते असणे कशाला ताटणं वाटे? आला तर पाटावर बसून ताटली भोऱ्या करायची. कशाला एवढ्या म्हातारा झालाय? चुकलं माझं. पण तुझं तोंडावर बाई. पण मी म्हणते असं का वागावं? चुकलं म्हणते ना वा. का तुझं फायदा रो आता? टाका ते. दोन माझी दिली पोरासनी. त्याच केवढं रामायण केलं दोघींनी. मी काय करू? मला समजायची पोरं सारखीच. समजायची पोरं. हे काय वाटत्या बाई? भरल्या घरात रडताय कशा बाई? नाही का बाई, रडत नाही. अगं चिलटा एवढी बाप. पर त्या बायासनी तसं केवढं रामायण केलं दोघींनी. दोन भजी दिली पोरासनी. भजी दिली? का दिली? कुणाला विचारून दिली? इथे 4 महिने राहायला येता का घर लुटून द्यायला येता? घरची मालकी मी हाय. तुम्ही कोण देणार? मी कोण देणार? कोण देणार?